अहमदपूर तालुक्यातील बेंबडेवाडी येथील शिवराज विठ्ठल रेचेवाळे यांच्या शेतामध्ये व गावच्या हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या कोट्यावर 1.5 वर्षाच्या गायीच्या गोऱ्याला बिबट्याने फाडले। रात्री सुमारे 2 ते 3 च्या दरम्यान शेतकरी विठ्ठल रेचेवाळे यांनी गोरका ओरडत आहे म्हणून लांबूनच बॅटरी लावून बघितली तर तिथे बिबट्या गोऱ्याला फाडत असताना दिसून आला। त्यावेळी विठ्ठल यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवले। त्यावेळी शिवारातील आरडाओरड करत रात्रीच्या वेळी ऊसाचे बियाणे लावण्यासाठी काही शेतकरी शेतामध्ये गेले होते। गावातील काही नागरिकांना घटनेची तपासणी लागताच शेतकरी आजूबाजूच्या जमा झाले। त्याच वेळी बिबट्याचा त्यांनी पळ काढला। तसेच रोड माहिती अशी की वनीकरण येथील अहमदपूर वनीकरण येथील होनराव साहेब यांना माहिती देतात त्यांनी त्यांचे पत्ते घेऊन बेंबडेवाडी येथे जाऊन तपासणी केली। विठ्ठल पंढरी रेचवाड, मुक्काम बेंबडेवाडी, पोस्ट गंगाप्रगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर ह्या ठिकाणचा रहिवासी असून माझ्या शेतामध्ये ऊस लागवड चालू असताना आम्ही शेतामध्येच असताना गाय आणि गोरं धुऱ्याच्या कडेला बांधले असताना रात्री 3 वाजताच्या अंदाजामध्ये 1.5 वर्षाचं आमचं गोरं आहे त्या गोऱ्यावर बिबट्यानं हमला केला आणि त्या गोऱ्याचा आरडाओरड आणि धिंगाणा करत असताना आमची नजर गेलीची असताना आम्ही बॅटरी घेऊन पळत गेलो असताना आमच्या गाजावाजानं बिबट्या पुढं पळून गेला आणि गोऱ्याचा ह्या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे। तरी सर्व पशुपालकांना विनंती आहे की आपण सर्व आपल्या जनावराला सांभाळून राहणे ही आपल्याला सर्वांना विनंती आहे। पुढं वन विभाग अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आमचा गोरा हा 1.5 वर्षाचा मरण पावलेला आहे, तरी त्याबद्दल वन विभाग अधिकाऱ्यानं याची दक्षता घ्यावी आणि बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी वन विभाग अधिकाऱ्याला विनंती आहे। तसेच सर्व पशुपालकांना विनंती आहे, आपले जनावरं शेतात कुणीही बांधू नका। आपले जनावरं व्यवस्थित आपल्या संगतीमध्येच राहू द्या आणि शेतामध्ये जनावरं बांधून असं घराकडे वगैरे असं जाऊ नका। जनावरांवर लक्ष ठेवा। बेंबडेवाडी परिसरामध्ये सर्व पशुपालकांना विनंती आहे की आपल्या बेंबडेवाडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे, तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी याची सावधगिरी राहावी आणि वन विभाग अधिकाऱ्याला आमची विनंती आहे की याच्यावर कसून आपण तपासणी करावी।